निवडणुका जवळ आल्या की एखाद्या समूहाचा समुदायाचा उमाळा एखाद्या राजकीय पक्षाला येतो, त्याबद्दल अधिक प्रेम दाटून येतं। अगदी हे साहजिक असतं। उद्धव ठाकरेंची एक बैठक लक्षात राहण्याजोगी राहिली आहे ती याचमुळे। ही बैठक काल शिवसेना भवनात झाली। माहीम आणि आसपासच्या भागातील मुस्लिम समाजासोबत त्यांनी संवाद साधला। शिवसेनेची प्रतिमा हिंदुत्ववादी आहे हे जपताना त्यांनी आम्ही मुस्लिम विरोधी नाही हे कसोशीने सांगण्याचा प्रयत्न केला। ही उद्धव ठाकरेंची राजकीय अपरिहार्यता आहे की मशाल तेवत ठेवण्यासाठी ठाकरेंना मुस्लिम मतांची गरज वाटते। बदललेल्या शिवसेनेला त्यांचा मूळ मतदार स्वीकारणार का, ही बदलती भूमिका पाहून बघूया या संदर्भातला रिपोर्ट। लोकसभेसाठी उद्धव ठाकरेंचं मुस्लिम कार्ड। शिवसेना प्रमुखांनी एकदा नाही अनेकदा सांगितलेलं आहे की जो या माझ्या देशावरती प्रेम करतो तो माझा आहे, मुसलमान असला तरी तो आमचा आहे। मुस्लिमांच्या हाती ठाकरेंच्या शिवसेनेची मशाल। 92-93 साली सुद्धा देशद्रोहांनी थैमान घातलं होतं। त्याही वेळेला कित्येक माझ्या शिवसैनिकांनी दर्ग्याचं सुद्धा रक्षण केलेलं आहे। हिंदू मुसलमान भेदभाव होणं शक्य नाही। ठाकरेंसाठी मुस्लिम मतदार ठरणार गेम चेंजर। लोकसभा निवडणुकीतील विजयासाठी उद्धव ठाकरे मतांच्या बेगमीचं गणित जुळवताना दिसतायत। यासाठीच त्यांनी लक्ष केंद्रित केलंय मुस्लिम मतांवर। अगदी शिवसेना भवनात उद्धव ठाकरेंनी मुंबईच्या मुस्लिम समाजातील लोकांशी संवाद साधलाय। यावेळी लोकशाही वाचवण्यासाठी एकत्र येण्याचं आवाहन ठाकरेंनी मुस्लिमांना केलंय। ही लढाई शेवटी हुकुमशाही विरुद्ध लोकशाही अशी होणार आहे। मी तर सर्वांना हेच आवाहन केलेलं आहे की देश हा आपला धर्म म्हणून सगळे एकत्र आहे। जेवढे जेवढे देशभक्त आहेत, जेवढे जेवढे देशप्रेमी आहेत, त्यांनी देशासाठी एकत्र येण्याची गरज आहे। कारण देश वाचला तर आपण वाचू, आपण वाचलं तर आपले धर्म वाचतील। म्हणून पहिल्यांदा हुकुमशाही हटवा, हे माझं आवाहन आहे। आवाहन म्हणजे विनंती, कारण आव्हान आणि आवाहन, आव्हान माझं हुकुमशाहीला आहे आणि आवाहन माझं देशप्रेमीला आहे। याच आवाहनानंतर शिवसेना भवनात जमलेल्या मुस्लिमांनी ठाकरेंना साथ देणार असल्याचं स्पष्ट केलंय। दरम्यान या बैठकीत मुस्लिमांनी काय मतं मांडली आहेत पाहूया। उद्धव ठाकरे देशहितासाठी चांगलं काम करतायत। उद्धव ठाकरेंपेक्षा चांगला मुख्यमंत्री महाराष्ट्रात झाला नाही। कोरोना काळात उद्धव ठाकरेंनी जनतेचे प्राण वाचवले। भाजप, MIM धर्मांधता पसरवणारे पक्ष आहेत। देशहितासाठी काम करणाऱ्या ठाकरेंनाच मतदान करणार। मुस्लिमांची साथ ठाकरेंना मिळत असताना आता मुंबई आणि राज्यात मुस्लिम लोकसंख्या आणि मतदारसंख्या किती प्रभावी आहे तेही पाहूया। राज्यात 1,30,00,000 मुस्लिम लोकसंख्या आहे। महाराष्ट्राच्या एकूण लोकसंख्येच्या 11% मुस्लिम आहेत। मुंबईचा विचार केल्यास 20.65% मुस्लिम लोकसंख्या आहे। मुंबईत 25,68,961 मुस्लिम लोकसंख्या आहे। मुंबईतील 6 पैकी 4 मतदारसंघात मुस्लिमांची संख्या प्रभावी आहे, तर ठाण्यातील कल्याण डोंबिवली मतदारसंघातही मुस्लिम मतदार लक्षणीय संख्येने आहेत। त्यामुळे लोकसभा मतदारसंघाप्रमाणे विचार केल्यास दक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघात 25.6% मुस्लिम लोकसंख्या आहे। यामध्ये भायखळा, डोंगरी, मस्जिद बंदर हे मुस्लिम बहुल भाग आहेत। दक्षिण मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघात 23.11% मुस्लिम लोकसंख्या आहे। माहीम, धारावी, चेंबूर, अणुशक्तीनगर हे मुस्लिम बहुल भाग आहेत। उत्तर मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघात 19.19% मुस्लिम लोकसंख्या आहे। यामध्ये वांद्रे पूर्व, कुर्ला, चांदिवली, मालवणी हे मुस्लिम बहुल भाग आहेत। ईशान्य मुंबई लोकसभा मतदारसंघात 17% मुस्लिम लोकसंख्या आहे। यामध्ये मानखुर्द, गोवंडी हे मुस्लिम बहुल भाग आहेत, तर कल्याण आणि डोंबिवलीमध्ये 12.26% मुस्लिम लोकसंख्या आहे। यामध्ये मुंब्रा, कळवा, अंबरनाथ हे मुस्लिम बहुल भाग आहेत। मुंबई ठाण्यातील या मतदारसंघासोबतच भिवंडी, संभाजीनगर, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, धुळे आणि परभणीमध्येही मुस्लिम मतदारांची संख्या मोठी आहे आणि हाच मुस्लिम मतदार ठाकरेंच्या बाजूने वळताना दिसतोय। ठाकरेंच्या याच मुस्लिम कार्डवरून विरोधकांनी मात्र मतांच्या लांगुल चालनाच्या राजकारणाचे आरोप केलेत। मला वाटतं मुस्लिम लीगशी युती केली होती तुमच्या पक्षाने उद्धवजी। हा इतिहास नवीन नाही। महानगरपालिकाच्या निवडणुकीमध्ये कुठला पठाण आणि कुठला मुस्लिम लीग या सगळ्यांशी तुमची जवळीक होती का याचं पहिलं उत्तर द्या, मग आम्हाला प्रश्न विचारा।
राज्यात 2019ला भाजपाला आव्हान देत ठाकरेंनी मविया सरकार स्थापन केल्यापासून मुस्लिम समाजाचा उद्धव ठाकरेंकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदललाय। त्यानंतर कोरोना काळात ठाकरेंनी केलेल्या कामांमुळे मुस्लिम समाजात ठाकरेंबाबत आपुलकी वाढली आहे। तर ठाकरेंचं सरकार पाडल्यानंतर आणि पक्ष फोडल्यानंतर मुस्लिमांमध्येही ठाकरेंबाबत सहानुभूती वाढली आहे। त्यात उद्धव ठाकरेंनी प्रबोधनकारांचं हिंदुत्व आत्मसात करत मुस्लिम द्वेष न करता हृदयात राम आणि हाताला काम हेच आमचं हिंदुत्व अशी भूमिका घेतल्यामुळे शिवसेनेकडे मुस्लिमांचा ओढा वाढताना दिसतोय। त्यामुळे आता हेच मुस्लिम मतदार लोकसभा निवडणुकीत ठाकरेंसाठी गेम चेंजर ठरणार का हे पाहणं महत्त्वाचं असेल। प्रथमेश मोरेसह ब्युरो रिपोर्ट, पुढारी न्यूज।